मतदारसंघामध्ये कितीची कामं सुरू आहेत, किती निधीची कामं सुरू आहेत आणि एकूण यामध्ये त्याची टक्केवारी जी आहे ती देखील म्हणजे निधीच्या वापराची टक्केवारी ही काढण्यात आलेली आहे। त्यामध्ये मी तुम्हाला धाराशिवचं सांगतो कारण की हा विषय आपण सध्या या मतदारसंघाचा घेतोय। ओमराजे निंबाळकर यांनी या सगळ्यावरती नेमकं काय स्पष्टीकरण दिलेले आहे, निधीच्या वापराबद्दल काय स्पष्टीकरण दिलेलं आहे हे आपण जाणून घेतोय। त्यामुळे मी स्पेसिफिक ओमराजे निंबाळकर यांच्या निधीचा विषय जो आहे तो तुम्हाला अगोदर सांगतो। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी जे आहेत ते आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, बंडखोर खासदारांचा जो निधी आहे तो कशा प्रकारे मिळत होता, त्यांना कशा प्रकारे मिळाला होता, कशा प्रकारे मंजूर झाला होता याचं माध्यमांमध्ये बातम्या ज्या आहेत त्या सुरू झाल्या। त्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे खासदार आहेत। त्यांना एकूणच 18,48,00,000 रुपये इतका निधी जो आहे तो मंजूर झाल्याची बातमी ही माध्यमांमध्ये पाहायला मिळाली। त्यानुसार त्यांच्या मतदारसंघामध्ये 10 कोटीची एक कामांना मंजुरी देखील देण्यात आल्याची बातमी होती आणि त्यामध्ये 2 कोटी लाखांचा जो उल्लेख आहे, 2,08,00,000चा उल्लेख आहे। एका वृत्तमाध्यमाने हा उल्लेख केलेला आहे। इतक्याची कामे जी आहे ती ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघामध्ये सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। आता यामध्ये फक्त निधीचा वापर हा 10% केला असल्याचं देखील या माध्यमांनी सांगितलं आणि त्यामुळे 16 कोटी निधी आहे तो असाच पडलेला आहे अजून देखील, म्हणजे तो वापरण्यात आलेला नाही आहे ओमराजे निंबाळकरांकडून असं देखील सांगण्यात आलं। या सगळ्यामध्ये विषय हाच होता की ओमराजे निंबाळकर यांनी जो हा निधीचा त्यांच्या मतदारसंघाच्या निधीचा जो उल्लेख केला होता त्यावरून मग निंबाळकर यांना स्पष्टीकरण देण्यासाठी समोर यावं लागलं की हा जो उल्लेख सकाळपासून माध्यमांमध्ये निधीचा सुरू आहे तो अशा पद्धतीचा नाही आहे जसं तुम्ही सांगताय, हे त्यांना समोर येऊन सांगावं लागलं। कारण की त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते ट्रोल व्हायला लागत होतं, माध्यमांमधून असेल किंवा जनतेकडून देखील अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत होत्या की जर एवढा निधी तुम्हाला हा मंजूर झालेला मग तुम्ही निधीचा उल्लेख का करताय, म्हणजे निधी खातर तुम्ही वेगळ्या पक्षामध्ये जाताय हे तुम्ही का म्हणताय, अशा प्रकारची जी टोलेबाजी जी आहे ती खासदारांवरती होऊ लागली। मग या सगळ्यावरती निंबाळकर यांनी संपूर्ण गणित मांडलं। त्यांनी काय म्हटलं की एका खासदाराला 5 करोड रुपये हे वर्षाला मिळतात, वार्षिक 5 कोटी रुपये मिळतात आणि त्यामध्ये जर 5 वर्षाचा आपण उल्लेख करतो तर 25 करोड रुपये जे आहेत ते 5 वर्षामध्ये संपूर्ण विकास निधी म्हणून हा आपल्याला मिळत असतो। मग यामध्ये MPLAD चं जर मूल्यमापन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही 5 वर्षांनुसार करा, ना की आता जे 2024 नंतर इलेक्शन झालेलं आहे त्यानुसार तुम्ही हे केलं नाही पाहिजे, कारण की याचं मूल्यमापन तसं केलं तर तुम्हाला हे चुकीचंच दिसणार की कशा प्रकारे निधी राहिलाय। त्यांनी असं देखील म्हटलं या 25 करोडच्या निधीचा जो उल्लेख आहे त्याचं गणित कशा प्रकारचं आहे हे त्यांनी एक स्पष्ट करताना म्हटलं की माझ्या मतदारसंघामध्ये 2475 वॉर्ड आहे। जर इतके माझ्याकडे वॉर्ड आहेत आणि जर मी त्याला 25 करोडने दुभागतो म्हणजे डिवाइड करतो, भागाकार केला जातो, तर प्रत्येक वॉर्डला फक्त 1,02,000-3,000 रुपये जे आहेत ते फक्त मिळतात। आता फक्त 1 लाखामध्ये आम्ही मतदारसंघात काम कसं करायचं, आता 1 लाखामध्ये जर मला इमारत बांधायची झाली किंवा 1 लाखामध्ये मला रस्ते बांधायचे झाले तर तेवढ्या रुपयामध्ये हे काम होतं का? मग मला अशा संपूर्ण प्रकरणामध्ये काहीच वॉर्ड जे आहेत त्याच्यामध्ये काम करावं लागेल। मग मला 2475 वॉर्डमधून मतदान मिळालेलं आहे, मग त्यांचं काम तर मला करावं लागेल। अशा प्रकारचं निंबाळकर यांनी एकूण स्पष्टीकरण दिलं आणि जर मग त्यांचं काम करताना मी गेलो आणि माझ्याकडे काही 4, 5, 6 वॉर्ड जर माझे ते सुटले मग ते उद्या मला मतदान करणार नाही, मग या सगळ्यामध्ये विकास निधी हा अशा प्रकारे एकूणच अवलंबलेला आहे। अशा प्रकारचं स्पष्टीकरण जे आहे ते ओमराजे निंबाळकर यांनी मिळालेलं आहे। आता एकूण 2019 ते 2024 मध्ये त्यांचं असं देखील म्हणणं होतं की हे मागच्या वर्षीचं जर तुम्ही मागच्या इलेक्शनचं जर तुम्ही किंवा माझ्या पिरियडचं खासदारकीच्या एका पिरियडचं जर तुम्ही उल्लेख करता त्यातून जर निधी उरला असेल तर तुम्ही मला काहीतरी बोला। या अगोदर माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे अगोदरचे जे खासदार झाले त्यांचे 3 कोटी जे आहे ते वापरले गेले नव्हते आणि ते वापरले गेले नसल्यामुळे त्यातले काहीतरी 3 कोटी आता माझ्याकडे आलेले आहेत आणि अशा प्रकारचे एकूण माझ्या मतदारसंघामध्ये मला माझी कामं जे आहेत ते अशा पैशांवरती करावे लागतात, असं देखील उल्लेख जो आहे तो निंबाळकर यांनी दिला। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये
वाढीव निधी जो आहे तो 3 लाखाचा कसा कसा मिळाला किंवा 25 करोड जे आहे ते रुपये मला कसे पुढच्या 5 वर्षामध्ये वापरावे लागत आहेत आणि त्यामुळे माझं विकास काम कसं अडतंय या प्रकारचं स्पष्टीकरण जे आहे ते ओमराजे निंबाळकर यांनी दिलंय. पण या सगळ्यामध्ये कुठेच त्यांनी असा उल्लेख केला नाही की आता जेव्हा माझं दुसऱ्या पक्षामध्ये मी गेलेलो आहे त्यानंतर 25 करोड जे अलॉट केलेले असतात त्याच्यापेक्षा यांना मग जास्त मिळणार आहेत का? जे खासदार पक्ष सोडून गेलेले आहेत त्यांना यामध्ये मग जास्त खर्च देणार का? मग तो कुठल्या बेसिसवरती दिला जाईल? मग तो जो खर्च आहे तो इतर खासदारांना म्हणजे जे विरोधातील असतील त्यांना तो मिळत नाही. मग हा भेदभाव जो आहे तो स्पष्ट होताना एकूणच दिसतोय की महायुती सरकार हा या संपूर्ण प्रकरणामध्ये हा निधीचा भेदभाव करते आणि त्यामुळे हे एकूणच जे खासदार आहेत ते आपल्याला फुटताना दिसतात. आता आम्ही बजरंग सोनावणे जे आहेत शरद पवार गटाचे खासदार आहेत त्यांची देखील या संपूर्ण संदर्भात विषयासंदर्भात आम्ही मुलाखत घेतलेली आहे. त्यांना कसा निधी मिळतो त्यांनी देखील मान्य केलं की आम्हाला निधी त्याप्रमाणे मिळत नाही, पण तरी देखील आम्ही निष्ठावंत असल्याचा दावा त्यांनी केला आणि आमची राष्ट्रवादी जी आहे ती या निधीच्या प्रकरणावरून फुटणार नाही असा त्यांनी दावा केलेला आहे. पण जर पुढे जाऊन जनतेमध्ये टिकायचं असेल काम करायचं असेल तर अशाच पद्धतीचं राजकारण आपल्याला पाहायला मिळणार आहे का हे देखील महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला.